चमचमी म्हणून कुठे ना कुठेतरी शुभारंभ केलाय आणि दोन सामने तर जिंकलेत आणि अतिशय महत्वपूर्ण सामना आहे आजचा हा. शेवटचा सामना रंगणार आहे सेमीफायनलचा. आजच्या दिवसामधला, आजच्या सत्रामधला, आजच्या पूर्ण दिवसामधला हा महत्वपूर्ण सामना आहे. माहिरा 11 खाने आंबेली संघानं कुठे ना कुठेतरी आगेकूच केली आहे. साईकेनला बॉलची पाहणी करताना अनिरुद्ध सोनावणे आणि सूरज पुजारी ऑलराऊंडर प्लेयर आहे. दोन्ही ऑलराऊंडर प्लेयर आहे. जशी त्यांची फलंदाजी आहे तशी त्याची गोलंदाजी आहे. त्या ताकदीनं आणि त्या धारदारीनं गोलंदाजी करणारे हे फलंदाज आता मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांना. परंतु सेवालाल वावेकर संघानं नाणेफेकीचा गोल जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. अतिशय महत्वपूर्ण. क्रिकेटमध्ये टॅकलिंग ऑफ पीपल महत्वाचं आहे. परिस्थितीशी मिळतं किंवा भौड त्यांना कुठे ना कुठे ऑर्गनाईज करत असतात तेव्हा कुठे ना कुठेतरी खाणे आंबेली संघ चांगला खेळ करताना दिसतात. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रवीण दुगाड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जानाता वाशी लेकिन पोच गया काशी. आणि म्हणजे चेंडू मारायचा होता, एकीकडे जातो एकीकडे निर्धाव चेंडूची फेकी होते. गोलंदाजाला माहिती आहे अनिरुद्ध सोनावणेला कुठे ना कुठेतरी बांधून ठेवणं गरजेचं आहे. परंतु त्या ताकदीचे हे फलंदाज ऑफ साईडला पंच संजय गावडे आमच्याकडे वळतात. अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय. स्वेर चेंडू येते आणि स्वेरच्या मदतीनं का होईना त्या चेंडूवर आणि त्यानंतर 2 धावा काढल्या त्या फलंदाज अनिरुद्ध सोनावणेनं. सूरज पुजारी आणि फलंदाज अनिरुद्ध सोनावणेनं आगेकूच करताना 4 षटकांचा हा खेळ. 6 धावा आल्यानंतर हा अनिरुद्ध सोनावणेचा सरळ मिडविकेटच्या दिशेनं षटकार संजय गावडेची उंगलीवरती अवधूत करमरकर यांचं देखील आगमन झालंय. आमदार चषक 2024 मध्ये त्यांचं मनपूर्वक आभार. यावेळेस जबरदस्त फटका अनिरुद्ध सोनावणेला. चेंडू फुटबॉल सारखा वाटतोय की काय, परंतु गोलंदाज अनुराग माईने विकेट घेतली आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो माहिरा 11 खाने आंबेली संघाचा.
साठी जाणार तो फलंदाज. विराज विराज शिंदे जातोय त्याची जागा घेण्यासाठी. बघा अनिरुद्ध सोनावणे बाद झाला, परंतु खाणे माहिरा 11 खाणे आंबिवली संघाची चांगला खेळाडूंची असलेली भरणा असलेली टीम आहे आणि चांगली गोलंदाजी करताना खरं तर काही चेंडूंवर धावा आल्या, परंतु त्यानंतर या फलंदाजाला बाद करणं ही एक जमेची बाजू असेल गोलंदाजाची. 4 ओव्हरचा सामना आहे. तसं पाहायला गेला मागाशी अजिंक्य तू उल्लेख केलास की घनदाट जंगलामध्ये हा ग्राउंड आहे. आता काय कुणाला कुठल्या गावाला ग्राउंड राहिलं नाही. आपल्याला एसई झेड म्हणून एक कादंबरी होती, त्या कादंबरीमध्ये असं झालं होतं की मुंबईचा घाट झाला आणि आमच्याकडे सगळ्या इमारती झाल्या आणि बघूया पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अजिंक्य 4 षटकांचा सामना आहे. अवधूतजी करमरकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून असं नसतं व्हायचंय. आमदार चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बघूया चांगली फलंदाजी देखील केली आहे, परंतु आता माहिरा 11 खानी आंबिवली संघाच्या फलंदाजांना कुठे ना कुठेतरी व्यूहरचना आखाव्या लागतील. अतिशय महत्वपूर्ण सामना जिंकेल तर टॉप 1 मध्ये जाईल. टॉप 2 ची ही लढत आहे. पहिला आणि द्वितीय पारितोषिक या शृंखलेमध्ये ऑर्गनाइज करण्यात आले आहे. ते 1 वाव मिळतोय. 1 धाव येते स्कोर बोर्डवर आणि एका धावेच्या बरोबरीनं मी म्हणेन माहिरा 11 अंदाज जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ पॉइंट आणि च्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, गोलंदाजाकडे देणार. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांचा ताळमेल चांगला आहे आणि 1 धाव येते स्कोर बोर्डवर. या एकाच्या बरोबरीनं धाव फलकावर धावा लागल्या. आता 1-20-21 माहिरा 11 संघाचा ऑर्गनायझर अजिंक्य भोळे आजच्या दिवसामध्ये समालोचन करताना पाहिलं, परंतु त्यांनीच ही टीम ऑर्गनाइज केली आणि कुठे ना कुठेतरी आगेकूच करताना दिसतीये. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं. संजय गावडे मात्र तटाक्ष आहेत. त्याला माहिती आहे उजव्या यष्टीच्या खूप बाहेरून गेलेला चेंडू. गोलंदाज सिद्धेश मालीनं कुठे ना कुठेतरी आता हा गोलंदाजीवर नियंत्रण आखायला हवं, कारण की सूरज पुजारी 11 खानी आंबिवली संघ रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लिप मारण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय, परंतु सक्सेस ठरतोय गोलंदाज. या क्षणी मात्र आता सिद्धेश माळी. स्ट्राईक एंडला मात्र विराज आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र सूरज पुजारी. मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते. आता कुठे काही प्रमाणामध्ये मी म्हणेन माहिरा 11 खाडी आंबिवली संघाला बांधून ठेवलं या प्रति 2 चेंडूंवर गोलंदाज सिद्धेश माळीनं. परंतु आता
फलंदाजाला कुठे ना कुठेतरी सिंगल करून स्ट्राईक रोटेट करायला हवी आणि सूरज पुजारीला स्ट्राईक द्यायला हवी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सरळ चौकार. की पहाटेची गाणी कशी असावीत अशी गाणी ऐकायला मिळतात आणि तुमचं देखील या आमदार चषक 2024 मध्ये विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण जांभिवली संघाकडून आपलं मनपूर्वक आभार. हा चेंडू, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये. फलंदाज विराज होणार बाद. द्वितीय षटकाचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ झालाय, परंतु 12 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकार धावा लागल्यात 26. उर्वरित टीम त्यानं ऑर्गनाइज केले. तो म्हणतो की आता मीच टीम ऑर्गनाइज केले, समालोचन करू कसं, हाही प्रश्न ऑर्गनाइजच्या मनामध्ये नेहमीच असतो. जसा 288 एकविरा चषकामध्ये मी चावणी टीमची नाईटला ऑर्गनाइज केली होती तेव्हाही मला हा प्रश्न निर्माण झाला होता. उमेश गावडेचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा आमचा मित्र आणि त्याचं देखील आमदार चषक 2024 मध्ये आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. वसंत गोलंदाजीला आलाय, तिसरं षटक आलाय, वैयक्तिक पहिलं. हा आखूल टप्प्याचा चेंडू सूरज पुजारीने भडकावला, असं वाटतंय झेल होणार का षटकार जाणार, परंतु हा येतोय षटकार. सूरज पुजारीचे अद्यापपर्यंत 3 चेंडू खेळले, 2 षटकार मारलेत. काय फलंदाजी आहे या फलंदाजाची, ऑलराऊंडर प्लेयर. माहिरा 11 खाने आंबिवली संघाकडून हा फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसतोय वसंत गोलंदाजीच्या मार्कवर. आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, सूरज पुजारीची विकेट जाताना दिसतीये, परंतु आता जाणार कोण माहिरा 11 संघाकडून फलंदाजीसाठी हे पाहणं गरजेचं राहणार. प्रणय पाठारे आणि दत्ता खानेवर मदार असणार आहे ती माहिरा 11 टीमची. बघा सकाळपासून चांगली फलंदाजी करणारा हा माहिरा 11 संघ आता कुठे ना कुठे तरी मी म्हणेन सुव्यवस्थित तिथे पोहोचलाय, परंतु त्यांची जमेची बाजू जर बघायला झाला तर फलंदाज बाद झाले अनिरुद्ध सोनावणे आणि फलंदाज सूरज पुजारी, परंतु धावा मात्र जशाच्या तशा त्यांनी स्कोरबोर्डवर लावल्यात. म्हणजे कुठे ना कुठेतरी माहिरा 11 संघ उद्याच्या सामन्यामध्ये म्हणजे फायनल मध्ये पदार्पण करणार, टॉप 2 मध्ये पदार्पण करणार का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आमदार चषक 2024 मध्ये फलंदाजी करताना सूरज पुजारी फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो आमचे परम मित्र आणि एक जबरदस्त रसायनी पंचकृषीमध्ये आपल्या नावाला शैलीदार फलंदाज म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे तो दत्ता खाणे आता माहिरा 11 म्हणजे अजिंक्य बोर्ड यांनी पुरस्कृत केलेल्या टीम मधून खेळताना दिसणार. बघा जबरदस्त फटका. क्रिकेटमध्ये फक्त फटके येणं गरजेचं नाही, म्हणजे क्रिकेट हा म्हणतात ना दिमागाचा खेळ आहे आणि तशा प्रकारे त्यानं मी म्हणेन स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त टच केला आणि एक धाव काढली आणि साथी पार्टनर आपला प्रणय पाठारेला स्ट्राईक दिली. गेल्या वर्षाचा जर वासांबे प्रीमियर लीगचा जर मी म्हणेन उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो प्रणय पाठारे. आता सायकल मिळाली होती तो प्रणय पाठारे आता मात्र स्ट्राईक एंडला. बघा मी म्हणेन मारण्याचा प्रयत्न, ढोपे टिकून मारण्याचा प्रयत्न होता. जसा मोहम्मद हजरुद्दीन बऱ्याच वेळ क्रिकेटसाठी मी म्हणेन भारतीय क्रिकेटसाठी ढोपे टिकून मारण्याचा प्रयत्न करायचा, अजय जडेजाचं नाव कसं विसरून चालेल, आणि त्याच प्रकारची प्रचिती प्रणय पाठारेने केली. डॉट चेंडू येतोय. आदरणीय विद्यमान CPL चौक प्रीमियर लीग 2024 देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळालं. खरं तर मला जायला टाइम नाही मिळाला, पण अजिंक्य तिथं अख्तारे उपस्थित होता 4 दिवस, तर त्याचं देखील आपण स्वागत करूया. पिल्लू गावडे अध्यक्ष येतोय, कैलास गावडे चौक प्रीमियर लीग CPL 2024 आणि त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. आमदार चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रणय पाठारेला आता बांधून ठेवले वसंत, काय गोलंदाजी करताना दिसतोय या तिसऱ्या
तिसऱ्या षटकामध्ये आहे. हा चेंडू लागलाय आणि त्यांचं देखील या शृंखलेमध्ये आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. दत्ता खाणे आणि प्रणय पाठावर मोठी जबाबदारी आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, 18 चेंडूंचा खेळ झाला अजिंक्य आणि 18 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकावर धावा लागल्यात त्या 34 म्हणजे 34 धावा फलकावर लागल्यात. स्लॉगवरचं षटक असेल, चौथं षटक असेल. क्रिकेट हा दिमागाचा देखील खेळ आहे. केवळ षटकार चौकार मारून धावा येत नसतात, तर सिंगल स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं देखील असतं. जशी परिस्थिती मी म्हणाल तर टॅकलिंग ऑफ पीपल परिस्थितीशी मिळतं जुळतं. ज्यानं मानसशास्त्राचा अभ्यास केला, सायकोलॉजीचा अभ्यास केला, त्याला टॅकलिंग ऑफ पीपल बरोबर समजतं अजिंक्य. परंतु या ग्राउंडमध्ये आमदार चषकामध्ये पाहुण्यांची मांदियाळी सकाळपासून बरीच पाहायला मिळाली आणि ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये मी म्हणेन असलेले विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण जांभिवली संघ या सगळ्यांचं आपण कौतुक करायला हवं. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर जाणार गोलंदाज ऋतिक आणि स्ट्राईक एंडला प्रणय पाठारे. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न तुतू मैमय फलंदाजाच्या बाबतीत त्याला माहिती आहे स्वेअर आहे. संजय गावडे मात्र आमच्याकडे दोन्ही हात जमिनीला समांतर करून स्वेअरचा इशारा देतात. एका धावेला वाव मिळतोय आणि एकाच्या बरोबरीनं का होईन. माहिरा इलेव्हन म्हणजे अजिंक्य बोर्ड यांचा पुरस्कृत केलेला संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 35 या धावसंख्येवर. फलंदाज प्रणय पाठारे बाद. जरी प्रणय पाठारे बाद झाला असला तरी स्लॉगवरचं षटक आहे. माहिरा इलेव्हन खानी आंबोली संघाकडे फलंदाजांची काय खान आहे. खाने आंबोली जसं माहिरा इलेव्हन संघाचं नाव आहे तशाच प्रकारची खान आहे ती मी म्हणेन माहिरा इलेव्हन खाने आंबोली संघाची. बघूया सेमीफायनलचा सामना आहे. दत्ता खाणे आणि नौका फलंदाज जाणार प्रफुल्ल सोनावले. पप्प्या जाणार स्ट्राईक एंडला. मधार असणारे या दोन्ही फलंदाजांवर शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा कळ असणारे फलंदाजाचा. अद्यापपर्यंत 35 धावा फलकावर लागल्यात. चौथ्या षटकामध्ये हार्दिक याच्या एका चेंडूची फेकी झाली आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न स्वेअर जाणार का. परंतु उजव्या एसटीच्या साईडून गेलेला फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी आगेकूच होताना दिसते गोलंदाजाची. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आमदार चषक 2024 मध्ये आपण हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघूया आणि फलंदाज प्रफुल्ल सोनावणे बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय जसा पाकिस्तानचा इंजम अमोल हाक आणि तशाच प्रकारचा हा फलंदाज माहिरा इलेव्हन खानी आंबोली संघाचा फलंदाज क्रीज मध्ये जाताना दिसतोय. तो फलंदाजाचं नाव आहे दीप सोनावणे जातोय. चांगली फलंदाजी याची. मी म्हणालो होतो की माहिरा इलेव्हन खाने आंबोली संघाचे फलंदाज जरी बाद झाले तरी फलंदाजांची खान या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका मागोमाग एक चांगले फलंदाज पाहायला मिळतात. परंतु आता दीप करणार स्ट्राईक एंडला. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे अजिंक्य आणि या षटकामध्ये मी म्हणेन धावा काढण्याचा मी म्हणेन मनसुबा असणार आहे तो फलंदाजांचा. क्रिकेटचा जर रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आणि क्रिकेटची पंढरी जर पाहायला पाहिजे असेल तर मी म्हणेन या रायगडमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू
ज्याला मी म्हणतात ना की सरड्याप्रमाणे सातत्यानं बदलणारा खेळ आहे, सातत्यानं बदलणारा खेळ क्रिकेट. लोअर चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे 24 चेंडूंचा खेळ झाला. सातत्यानं बदलणारा खेळ आहे क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. आणि वारकरी संप्रदायात सांगायचं झाला तर उपजिले ते नासिले, नासिले ते पुनरपदिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रम आहे. जो परिभ्रमणासारखा फिरत राहणारा खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. तत्पूर्वी मी उमेश गावडे यांना विनंती करतो की आदरणीय कैलास उर्फ पिल्लू गावडे याचा यथोचित शाळ आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. यावेळचे चौक सीपीएल ऑर्गनायझर पिल्लू गावडेचं देखील उमेश गावडे. खरं तर तसं पाहिलं तर दोघे मित्र आहेत आणि त्यांचं देखील आपण या आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. 24 चेंडूचा खेळ झाल्यानंतर माहिरा 11 म्हणजे अजिंक्य भोड यांनी ऑर्गनाईज केलेल्या टीमच्या धावफलकावर धावा लागल्यात. 43 धावा, एक जबरदस्त धावसंख्या उभारले. म्हणजे प्रति षटक मी म्हणेन 12 पूर्णांकाची सरासरी राखावी लागणार. परंतु 4 षटकांच्या या खेळामध्ये वावेकर संघ सेवालाल वावेकर संघ जिंकणार का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. परंतु याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी आपण स्वतः पुरस्कृत केलेल्या या माहिरा 11 टीमच्या पॅकरला बोलूया. म्हणजे या क्षणी आता ते समालोचन करण्यात दिसतील ते अजिंक्य भोड यांच्या गोड शब्दामध्ये. थर्टी 37 होते आणि षटकार आला दत्ताच्या बॅटमधून. 43 झाले आणि 44 रन्स टू विन असतील. या ठिकाणी लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे 24 चेंडू आणि 44 धावांचं संरक्षण, 44 धावा डिफेन्स करायचे आहेत त्या गोलंदाजी करणाऱ्या खाने आंबिवली टीमला. रोहित आणि संदेश, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. या अगोदर 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना दमछाक उडाली होती.
पुजारी हा गोलंदाज. पहिला बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल अवंतर स्वरूपात पहिली धाव या ठिकाणी मिळाली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज पुजारी तयार आहे. काय गोलंदाजी केली 2 सामन्यामध्ये त्यानं. आणि इतका अतिरिक्त वेग या गोलंदाजाला आहे. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाज सूरज चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल, त्यानंतर आली सिंगल. 2 धावा आहेत त्या धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज या ठिकाणी रोहित होईल झेलबाद. सत्तेचं राज्य, स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य असं नाव दिलं ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती गीतं लावली जात आहेत. असं कोणतंही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदयावरती एक वेगळं स्थान ज्या राजानं निर्माण केलं ते छत्रपती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती या ठिकाणी गीतं वाजवली जात आहेत. पहिला चेंडू वाईट जरूर आला, परंतु त्यानंतर काय कमबॅक करतोय गोलंदाज सूरज पुजारी. नवीन फलंदाज अनुराग माली यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. चांगला फलंदाज, डावखुरा हाताचा फलंदाज, परंतु या मोसमामध्ये इतका चांगला भरात नाहीये. चांगला पटका, क्षेत्ररक्षक आहे. विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत का आपल्यातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ला जबाब क्षेत्ररक्षण, 100% योगदान. विराज शिंदे हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. 100% योगदान संघासाठी तो देतोय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या बरोबरीनं फटका जितक्या ताकदीचा होता ना तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. 2 धावा, 2 धाबेच्या बरोबरीनं 4-5 धावा आहेत त्या धाव फलकावरती. फटका ऑन साइड मध्ये. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. दुसरी धाव घेतली जाईल का? मिस फील्ड आणि बॉल वेल सीमारेषा पार येतोय. चौकार. या धाबा संख्येवरती ज्या 11-12 धावा हव्या होत्या ना पहिल्या ओव्हरमध्ये, त्या धाबा जमवण्यामध्ये सक्षम ठरतोय फलंदाज संदेश जो ऑन स्ट्राईक वरती आहे. फटका फसला हवेमध्ये. प्रणय पाटारे चेंडूच्या खाली होता आणि झेलला कॅरी केलंय आणि फलंदाज या चेंडूवरती संदेश होईल झेलबाद.
म्हणत असतील, एकाच दोन चेंडूवरती एकाच दोन महत्वाच्या विकेट जर आल्या, हा फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एका धाबेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल तरी 10 या धावसंख्येवरती अगदी पहिल्यांमधून शांत आवाज येतोय की अगदी आरामात या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. अजूनही 34 बरोबर ना, 34 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा आल्या ना तर धावसंख्येसाठी तुम्हाला धावांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. ऋतिक एक चांगला फलंदाज आहे. या अगोदर पॅडल स्वीप त्यानं मारलं होतं. काय कामाला इथं चेंडू टाकला, आतल्या बाजूनं चेंडूनं वलन घेतलं. अनिरुद्ध सोनावणे एक काल जशी गोलंदाजी करायचा ना तशी गोलंदाजी प्रणय पाटारे त्याच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे, हा गोलंदाज आहे आणि तशी गोलंदाजी आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. ऋतिक ऑन स्ट्राईक वरती आहे. हा चांगला फटका विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलनं या फटक्याला खेचलं. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पार, येतो चौकार. बॅट मधून येतोय हा षटकार. येताना आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये पॅडल स्विफ्टने लगावलं होतं, परंतु 2 चेंडू जर सुरळीत टाकले ना तर अजूनही मॅच मध्ये कायम आहे कान्हे आंबिवली संघ. परंतु चांगला एकदा फटका पुन्हा एकदा स्लॉट मध्ये त्याच्यावरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. ऋतिकच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. शिल्लक ते 13 आणि 18 धाबा संख्येची गरज आहे. आक्रमण केलं प्रणय पाटारेवरती, एक चांगला गोलंदाज आहे परंतु तदनंतर स्लॉट मध्ये त्याने चेंडू टाकले, त्याच्यावरती आक्रमण. आखूड टप्प्यावर चेंडू होता. कुमार चव्हाण खुश असतील, त्यांना माहिती आहे की आता आपला संघ विजयाच्या अगदी समीप आलाय. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी काय घडेल आणि घडलेलं कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. शेवटचे अजूनही 13 चेंडू आहेत. 13 चेंडूमध्ये 18 धाबा संख्येची गरज आहे. जो आवाज दिला होता ना पवेलियन मधून, शांत डोक्याने तुम्ही क्रिकेटचा खेळ केला, ही मॅच अगदी इझी आहे. संख्येची गरज आहे. आणि त्यांचं खऱ्या अर्थानं गुणलेखन या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळतंय. गोलंदाज
ती 14 धावसंख्येची. गोलंदाज धाबा आल्या ना. टीमच्या गोलंदाज गोलंदाज तयार. माहिती आहे का जर हवी. सात धाबे संख्येचं संरक्षण केलं जाईल की
2 नाबा मिळतील म्हणजे आता शेवटचे